पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमातले वेणुकरे कंकणं सर्वांगी हरिचंदनं सुललितं कंठी च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोद्धार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानान्तरं यत्पादाम्बुजने नमः स्यानान्तान्याचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन मत्तज्ञानं विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपालकृष्णाय नमः। श्री नारदादि भागवत्योभ्यो नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशं आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती स्वै भानुजो भानु आराधिता तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहला हरिभक्ती लागो नितारी समस्ता नमस्कार सद्गुरु एकनाथ श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षाणां ज्ञानदायकदक्षम् श्रीघोटिक्षेत्रे निवासनम् तन्नमामि वेदान्तविद्यामरिष्टम् तन्नमामि वेदान्तविद्यामरिष्टम् नमन माझे गुरुराया हरिभक्तपरायण श्रीमती रंजनाताई किसनराव गोते आई साहेबांच्या 79व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या परिवाराच्या माध्यमामधून आपला सर्वांच्या माध्यमामधून संप्रदायाच्या माध्यमामधून अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा असा हा त्रिवेणी संगम आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये आपण सर्वजण सुस्नात होत आहोत. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम येथीचे उत्तम चरणरज वंदिता जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे का पवित्र हरिकथा. नाथ बाबा म्हणतात हरिकथेची महिमा कैसी आवडी कुसता सांगत्याशी होती पुण्याची राशी दोष ओखदासी मिळेना.
करिता अच्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन तिनी अट्टासी करी रुदन अनिवार स्पंदन वृद्धश्वासी त्या रुदना सभेची हर्ष प्रगटे त्या हर्षाचे निनेटे पाटे हसो लागे कडकडाटे सुखोद्भटे गदगदोनी पोटातून या उल्हासता रंगी गाता पैनाचता अंतरी द्रव झाला चित्ता ती अवस्था बाह्य दिशे ऐसी उपजता माझी भक्ती कैसे निहोय विषय विरक्ती विरक्ती विना माझी प्राप्ती नव्हे सहसा उद्धवा अशी अंतःकरण युक्त परेच्या पलीकडची भक्ती सद्गुरूच्या कृपेने ज्यांना प्राप्त होते ते धन्य आहेत. आणि त्यांच्या संबंधानं भगवंत भक्ताची सर्व कामं कशी करतो. भगवंत उद्धवाला सांगतात, रमा माझ्या पट्टाची राणी तीही सेवेसी लाविली चरणी खांदी वाहिल्या गवळणी भक्त शिरोमणी गोपिका. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ त्याचे लळे पुरविमी सकळ परी भक्तायचा प्रतिकल्लोळ तीथ नाही. मीन लागता कोणाची कवडी अर्जुनाची धुतसे घोडी मी धर्मा घरी उच्चिष्ट काढी मजा ती आवडी भक्तांची. अर्जुन प्रतिज्ञेची प्राप्ती म्या दिवसा लपविला गवस्ती की लागून जयद्रथासी ख्याती म्या सुभद्रापती वाचविला. द्रौपदी गांजिता तत्काळी म्या कौरवांची तोंडी केली काळी की आगीने गिळता गोवळी म्या प्राशिला दावा नीती काळी. मज अति आवडी भक्तांची मला अतिशय आवड आहे. लक्ष्मीला पायाचं दाशी करून ठेवलं पण ते प्रेम भक्तांना देतो ते तिला नाही दिलं. खूपच्या काय सुंदर होती. कुणी म्हणेल मी राधेवरती व्यावहारिक प्रेम केलं विषयी प्रेम केलं तर उद्धवा सांगू आणि खूपच्या 3 ठिकाणी वाकडी राधा सुंदर आहे म्हणून तिच्यावर प्रेम करेल. पण खूपच्या जी आहे 3 ठिकाणी वाकडी तिच्यावर तेच प्रेम केलं जे राधेवर केलं. खूपच्या काय सुंदर होती मनोनी तिची मजा ती प्रीती राधा प्रार्थी वना प्रती काय विषयासक्ती लागोनी. पांडवांच्या बाची मी काय लागे त्यांची वेवटी सोसी अनेगे मी सुदाम्याच्या पाया लागे काय त्याचे मी पांगे पांगलो. सुदामा ब्राह्मण Sonia
दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला गा शुद्ध भाव देखून या गाव सुनियाचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो गा. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार त्या ठिकाणी झाला. काल आपण ती कथा पाहिली. भगवान शंकरांनी कृष्णाच्या भेटीला जायचं ठरवलं. त्यावेळेला त्यांची शृंगी आणि भृंगी ही दोन जे सेवक होते त्यांनी जाण्यासाठी हट्ट धरला. पण शंकर म्हणाले मी एकटाच जाईल. तुम्हा दोघांना सोबत नेण्यानं माझ्या ध्यानामध्ये विक्षेप येईल. दोन्ही बाबांनी मी सांगायचे की त्या ठिकाणी एक मिनिट या ठिकाणी माझं लक्ष नव्हतं. आजच्या आपल्या संध्याकाळी कीर्तन सेवा ज्यांची आहे आपल्या आनंद संप्रदायाचं भूषण गुरुवारी हरिभक्तीपरायण भगवान बाबा शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे डोळे बंद होते त्याच्यामुळं आमच्या लक्षात नाही आल्याचं. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण त्यांचं पहिल्यांदा सुस्वागतम स्वागतम हरिभक्तपरायण कापसी महाराजांना मी विनंती करतो की आपण धन्यवाद. विक्षेप केल्याबद्दल थोडंसं त्रास झाला तुम्हाला. पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा. सद्गुरुनाथ भगवान शंकरांनी कृष्णाचं दर्शन करण्याकरता कैलासावरून निघाले. सुंदर अशी कथा श्रीमद भागवतामध्ये आली. आणि त्यांचे भृंगी आणि शृंगी हे दोन जे सेवक होते भगवान शंकराचे त्यांनी जाण्यासाठी हट्ट धरला. भगवान शंकरांनी सांगितलं नाही मी एकटाच जाणार आहे. तुम्ही जर आले तर माझ्या ध्यानामध्ये विक्षेप तयार होईल. दोन्ही बाबांनी मी सांगायचे की प्रवासामध्ये तिघ सर तुम्ही वरती या इकडे या बसायला आलं काय ते बसायला आलं काय सांगायचे की प्रवासामध्ये किती असावे. प्रवासात तिघ असावे. प्रपंचामध्ये दोघ असावे. एक मिनिट उलट झालं. प्रवासामध्ये प्रपंचात तिघे प्रवासात दोघे आणि परमार्थात एकटा असावा. परमार्थ एकट्याचा आहे बरं का. आणि तो एकांताचा परमार्थ आज या कलियुगामध्ये बाद झाला आणि त्याला उधाण आलं. उधाण सामुदायिक स्वरूपाचं ते अतिशय चुकीचं आहे. काही दिवसातच हे उधाण कमी झाल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनाची जी परंपरा आहे नारद मुनींची ती कीर्तन परंपरा कशा स्वरूपाची असायला पाहिजे याला काही शास्त्र आहे. आणि कीर्तनाची व्याख्या आणि कीर्तनाचा परिणाम आहे बरं. कीर्तन चांगलं कीर्तन चांग ओय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन
चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप परिणाम आहे त्या कीर्तनाचा प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देह भाव दात काढत येतात दुसऱ्याला दात काढायला लागतात. कोणी हसून देव जोडला मला उदाहरण सांगा शास्त्रामधलं ज्यांनी देव जोडला त्यांनी रडून जोडलाय का हसून जोडलाय कसा जोडलाय कुणीकडे कीर्तन परंपरेला घेऊन चालले दात काढून जोडला साधी गोष्ट आहे हो साधी कंठी प्रेम दाटी नैनी नीर लोटे अनुलई प्रगटे आणि वक्तृत्वातून भावाभिभूत करणं ही सुद्धा रॉंग पद्धत आहे एकदम चूक. श्रीयाळ चांगुणीची कथा लावून रडवणारे अनेक जण आहेत त्यांनी नाही ती अवस्था भगवंताच्या नामचिंतनानेच झाली पाहिजे. अनेक वक्ते असेल रडायला लावणारे पण त्यांना अजून सिद्धांत दृष्टांतच कळत नाही. मला एक कालच्या कीर्तनाच्या अभंगाच्या चिंतनावरून एक प्रमाण आठवलं. अभंग तुकोबारायांचाच आहे. लेकुराची हित वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रती. त्याच्यामध्ये दृष्टांत काय आहे आई हा दृष्टांत आहे का सिद्धांत आहे आणि सिद्धांत काय आहे काय माहिती कारण आम्हाला ऐकायच नाही भेटला. दृष्टांत आईचं प्रेम हे दृष्टांत आहे सिद्धांत काय कमाल आहे. तुम्ही पाहत राहिले माझ्याकडे सांगा ना मला काय सिद्धांत दृष्टांत आणि सिद्धांत प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला सिद्धांत पटण्याकरता उठा ठेव आहे का दृष्टांत पटण्याकरता श्रोत्यांना दृष्टांत पटवून द्यायचा आहे का सिद्धांत पटवून द्यायचा आहे. देती सिद्धांत सौरसू निळबाराय म्हणतात सिद्धांत ठसवायचा आहे यांच्या चित्तावरती. दृष्टांत कशा करताय सिद्धांत ठसवण्याकरता का दृष्टांत ठसवायचा आहे श्रोत्यांवरती. काय ठसवायचं आहे वक्त्याला काय सांगायचं हेच कळलं नाही पाहिजे कळलं पाहिजे पहिलं. दृष्टांत ठसवायचा का सिद्धांत सांगा मला बोला पटकन. सिद्धांत ठसवायचा त्याच्याकरता अटापीठ आहे सगळा सिद्धांत ठसण्याकरता. दृष्टांत नाही पाठवायचा कोणाला दृष्टांत तर सिद्धांत समजण्याकरता. लेकुराची हित वाही माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जातीन करी लाभावी न प्रीती. कोण करी लाभावी न प्रीती संत. आता त्याला तुकोबारायांचंच एक प्रमाण आहे हित नाही ठावे जननी जनका त्यांनी दाविला लौकिकाचार आहे तुकोबारायांचं प्रमाण आहे. आई बापांना हे ठाऊक नाही तुमचं पोराचं काय आहे ते. आता काय करायचं मग हा या अभंग त्यांचा तोही त्यांचा बघा बसव तुम्ही विचार करत त्याचा आणि जाणकारांना विचारा म्हणजे निवाडा त्यातून निघाला निवाडा तर बघा प्रमाण काय सांगतोय मी तुम्हाला. तुकोबारायांचाच अभंग आहे. लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जातीन करी लाभावी नव्हते. पण त्याच तुकोबारायांचा अभंग आहे. यांना हित ठाऊक आहे का आई वडिलांना हित माहिती आहे नाही म्हणतात हित माहिती. आणि उदाहरण लेकुराची हित वाहे माऊलीची चित्त आणि वाहे का जाणे तो बी भाव अजून वेगळाच आहे. वाहे का जाणे त्याला मच्छर चावून रडतय ते आणि ही ती पोटा शिंद्याला भूक लागली असं म्हणून जाणे का वाहेचा अर्थ वेगळा आणि जाणीचा अर्थ वेगळा बारकाव आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांना ते हित त्यांचं चित त्यांना कळण आई बापांना आणि ते काय पोराचं हित करणार. तुकोबारायांचाच अभंग आहे हा. तुम्हाला पाहिजे तर तो पूर्ण अभंग शोधून देईल मी पण त्याच्यातलं एक प्रमाणे हित नव्हे ठाऊक हित नाही ठाऊके जननी जनका. उत्तरार्ध माझं थोडस चुकतोय पण त्यांनी दाविला लौकिकाच्या असं थोडस त्याचा भावार्थ शोधूया आपण नंतर आहे ते प्रमाण. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संत वाङ्मयाचा बारीक अभ्यास असायला पाहिजे. एखाद्यानं जर हेच प्रमाण तुकोबारायांचं विचारलं की बाबा महाराज असं आहे त्यांना त्यांचं हित माहीत नाही आणि खरंच माहिती आहे का त्यांचं त्यांना हित आईबापांना हित माहिती आहे लेकराचं त्याचं त्यांना हित माहिती नाही लेकराचं गावा काढायचं. पण फक्त मग तुम्ही म्हणाल मग हा उदाहरण का दिला हा दृष्टांत का दिला आईचं प्रेमाचं. तर जवळ जाणे इतकं दुसरं कोणतं प्रेम दाखवाय नाही ना तेवढं.
संत कशी प्रेम करतात जीवावर, संतांचं किती प्रेम आहे हे दाखवायकरता दुसरं उदाहरण नाही. आईच्या प्रेमापेक्षा दुसरं उदाहरण नाही म्हणून म्हटलेलं आहे, बाकीचं काहीच नाही. हे समजून घ्या. वायू आणि आकाश हेच व्यापक गोष्ट आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा सर्व संतांनी दृष्टांत देताना पै गगन जेवढे जैसे पवनही गगनी तेवढाचे असे सहजे हलविल्या वेगळा दिसे रवी गगन तेची तो. वायूची आणि याची उदाहरणं दिली. कशाची? आकाशाची. का नाही नाही, अहो आकाश इतकं व्यापक काही नाही म्हणून आकाशाचं उदाहरण दिलं. पण तुम्ही जर आकाश ब्रह्म ठरवलं तर चुकले ना. ते तर पंचमहाभूत आहे, त्याच्यामध्ये दोष आहे. ते सघन नाही, घनदाट नाही, सघन नाही, त्याच्यामध्ये पोकळ्या आहेत. पोकळ्या त्याला कृष्ण विवर असं म्हणतात सायन्स मध्ये. अनेक विमान त्याच्यामध्ये घडप होत आहेत त्या पोकळीमध्ये, कृष्ण विवरामध्ये. शून्यत्वाचा दोष आहे. आकाश शून्य आहे, आकाशात पोकळ्या आहेत, आकाश परिपूर्ण नाही. पण आता काय करावं, त्यांच्या दृष्टीसमोर दुसरं उदाहरण दिसलं नाही. अशी बुद्धी चालावी लागते म्हणून आकाशाचं उदाहरण दिलं. का आकाश ब्रह्म आहे काय? पण दुसरं जवळचं ब्रह्म सांगण्याकरता उदाहरण नाही म्हणून आकाशी उदाहरण दिलं. आणि संतांचं प्रेम कसं आहे हे सांगण्याकरता दुसरं उदाहरण नाही म्हणून फक्त आईचं प्रेम उदाहरण दिलं. नाही तर अन्यथा ही तर नव्हे ठावे जननी जनका. अनेक प्रमाण आहेत. माय बापे सांभाळती, पुढं काय लोभाकारणी पाळती. आई बापा काय मत आहे तू करायचं जरा पहा ना वाङ्मय. माय बापे सांभाळती लोभाकारणी पाळती. लोभा करता पाळतात, लोभ आहे, बाकी काही नसला. आईच्या ठिकाणी सुद्धा एवढा तरी लोभ आहे का मला सांभाळेल, एवढा तरी लोभ आहे. तुकोबारायांचं म्हणणं आहे, माझं नाही. केले उपकार सांगू काय. कुठे महाराज त्याच्या ह्या प्रमाणाचा काय विसर पडला का महाराजांनी? केले उपकार सांगू काय, बाप न करियासी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभयदान गा. हे प्रमाण काय दर्शवतं? माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती. अरे असंख्य प्रमाण आहेत संत वाङ्मयात. हे सगळी प्रमाण याचं काय विचार आहे? आईचं वर्णन करायचंय आपल्याला. आईचं अभिष्ट चिंतन सोहळा, त्या निमित्तानं आम्हाला पर्वणी. सहजे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, की तेच समयी पाहुणे पातलो आम्ही. माऊली म्हणतात अर्जुना करता ब्रह्मरसाचं पारण केले कुणी? भगवंतानं. पण आमच्यासारखे मधीच पाहुणे आले, त्यांनाही तेच का त्यांना वेगळे कृतज्ञता व्यक्त करायची आईबद्दल, वाद नाही. पण ती व्यक्त करत असताना सुद्धा त्याच्यातला भाव संत वाङ्मयातला प्रमाणातला भाव वाद करून नाही कृतज्ञता होणार. चुकीची ठरवते, चुकीचं ठरेल, राहत नाही आम्हाला. आता असं वाटायला लागलं का ना, जसं संतांना वाटलं समाधी घ्यावं ना. खोटं नाही सांगत, कधी कधी वाटतं बस झालं आपलं घरी वाचत बसावं, कुठे जाऊ नये, काही नाही, आपलं चिंतन करावं, आपला अभ्यास करावा. कारण चुकीचं ऐकायला मिळतं. हो, चुकीचं ऐकायला मिळतं. कौतुक तरी किती करायची याची कीर्तन प्रवचन ठेवून. काही संपली ना आमची संध्याकाळ झाली आयुष्याची, अजून तेच चाललंय, तेच काही वर्षापर्यंत तेच चाललंय. अजून त्याच्यात परिवर्तन नाही, अभ्यास नाही, काय नाही. जे ड्युटी करणारे त्यांना माफ आहे, ड्युटी करणारे त्यांना माफ आहे. जे कीर्तनकार मोकळे म्हणू का मग आता जाणे सोडलेत का काय ते देवाला, महादेवाला दिवसभर झोपा काढतात, तट्टून खाऊन. ज्ञानेश्वरीतला 50 ओव्या पाठ नाही कीर्तन करतो. 10 अभंगावर कीर्तन चाललं आयुष्य झालं तरी त्याच्यापेक्षा 11वा अभंग पाठ नाही. काय करतात हे? काही जबाबदारी आहे ना, बारकावे आहेत ना, काही सांगायचं. अरे बुद्धीचा निश्चय करायला जन्मपर्यंत जावं लागतं, जन्म जावं लागतात. आणि त्या बुद्धीमध्ये जर भेद निर्माण होत असेल तर तुम्ही काय केलं? कशाला सांगता? त्यापेक्षा आमचा वेळ फुकट जातो. मला तर निश्चित वाटतो श्रीगोंद्याला ज्या वेळेला 3 हप्त्याचं शिबिर आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षीच त्यांना म्हटलो की ह्या मुलांना आपण संहिता देऊ, विष्णू सहस्रनामाची, भगवद्गीतेची, काही महात्म्यांच्या कृपेने आपल्याला ती प्राप्त आहे.
तर आपल्या लोकांची बी संस्कृत जे काही पुरावे सांगतील कीर्तनातून ते शुद्ध यावेत, म्हणजे आपल्या संप्रदायात त्यांना कोणी नाव ठेवणार नाही. ज्या उद्देशानं मी तिथे त्यांना गेल्या वर्षी म्हणल्यावर यावर्षी त्यांनी आम्हाला पाचारण केलं. मी म्हणलं आपलं काम 1 तासाचं आहे फक्त, बाकीचं जे त्या मुलांचं ते आपल्या दृष्टीनं उपयुक्त नाही. मी त्यांना बळवून अविनाश फडतरे महाराजांना सोपान काकांना सांगितलं एक काम केलं तर बरं होईल, केवळ माझ्याकरता बरं का, मेटकरी बाबांचं 1 तासाचं प्रवचन 1-1.5 तासाचं ठेवा, म्हणजे माझं काहीतरी सार्थक होईल टायमिंगचं. बळवून त्यांना सांगितलं की एवढं प्रवचन ठेवा, बस माझं काम झालं. माझं ते 7 दिवस सार्थकी लागलं. असं विद्यार्थी होऊन राहावं लागतं. त्या पद्धतीचंच तत्वज्ञान श्रवण करायला मिळावं, किंवा जे आपल्याला साधन मिळालं त्याचा निश्चय होण्याचं सोडून बाकीच्या गमजा कशाला सांगाव्यात? काय कामाचे आहे सांगा? काहीच काम नाही. तत्वज्ञानाचा निश्चय कसा होईल? मी ब्रह्म कसा आहे? थोडंसं प्रवचन ऐकलं असतं होतं सुरेश महाराजांचं. त्या अगोदर त्यांना सांगितलं तर सांगायला पाहिजे होतं की पूर्ण तुम्ही 1.5 तास करायचे. त्यांना बसवलं, त्यांना माहीत नाही. मग त्यांनी आपलं उरकून घेतलं, अजून दुसरं कोणी बसणार असं चक्रीय म्हणून 2-4च मुद्दे मांडले, पण किती उपयुक्त, किती विचाराचे, काही श्रवण त्या प्रकारचे झालेले. असो, चला आपण श्रीपाद बाबा रामदास बाबांचं म्हणणं असायचं की प्रपंचामध्ये 3, प्रवासात 2. प्रवासात 2 म्हणजे का? ते एखादा गेला तर दुसरा निरोप सांगेल तर बाकीचे विधी तरी घरचे लोक करतील म्हणून. आणि परमार्थ मात्र काय आहे? एकट्याचा आहे. आणि तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. हे चिंतन एकट्याचा विषय, तिथे दुसरा सुद्धा चालणार नाही. मग भगवान शंकरांना सांगितलं शृंगी आणि भृंगीला, तुम्ही दोघांनी माझ्या बरोबर येऊ नका, माझ्या ध्यानामध्ये काय होईल? विक्षेप तयार होईल. भगवान शंकर आणि कृष्ण भगवंताच्या भेटी करता, बालकृष्णाच्या भेटी करता निघालेले आहेत. मी एकटाच जाईन, तुम्हा दोघांना सोबत केल्यानंतर माझ्या ध्यानामध्ये विक्षेप येईल. आणि सदाशिव गोकुळात आले तर तुम्हाला देवाने संपत्ती दिली असेल तर असा संकल्प करा की दररोज सुपात्र साधू संतांना, गोरगरिबांना जेवू घालू. यशोदेचा नियम होता की दररोज सुपात्रांना भिक्षा दिली जावी. शिवजींचं आगमन झालं, लोक म्हणायला लागले हा साधू तर शंकरासारखा वाटतो. शिवजी आपलं तेज कुठपर्यंत लपू शकतील? खऱ्या वस्तू द्यात ना, त्याची जाहिरात करावी लागत नाही. ते आपलं तेज लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचं खरं वस्तूचं तेज लपत नाही. तुमच्या घरामध्ये हापूस आंबा आहे, तुम्ही काही किती जरी म्हटलं का नाही आमच्याकडे आंबा नाही आहे हापूसचा, तो सुगंधच सांगतोय ना तुमच्याकडे आहे ते. आणि वेगळा आटापिटा करण्याचा प्रचार प्रसार करता संतांना साधूंना काम पडत नाही. वाऱ्या हाती माप झाले सज्जनांचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. त्यांचा जाहिरात करणारा डायरेक्टर कोण आहे? नारायण आहे. काहीतरी कर्तृत्व करून दाखवावं, काही अभ्यासाच्या बळानं, काही सद्गुरु सेवेच्या बळानं पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, आमचाही सन्मान व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. कसा होईल? काय केलं विशिष्ट आमचा सन्मान होईल? कशा करता करावा? कोणी आमच्याकडे काही नसेल तर? अरे ज्या वेळेला कळलं चांगदेवाला, माऊली ज्ञानोबारायांचं सामर्थ्य ज्या वेळेला फक्त कानावर आले, अजून माऊलींची भेट नाही तर आपली पूजा घेण्याचं थांबवलं बाबा त्यांनी. काय महात्मा आहे, माझी योग्यता नाही म्हणून पूजा घ्यायचं थांबवून. आता आम्हाला आपल्याला बाबांनी या गोष्टीला प्रतिबंध केलेला आहे पादपूजाला. पण तुम्हाला सांगा, त्यांचं प्रेम म्हणून आपण स्वीकारतोय, नाही तर महात्म्याने कधीही बी पाद्यपूजा करून दिली नाही. कोणी सांगावं पाद्यपूजा श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी करून दिली काय? आमचा नाईलाज होतो. कारण तुम्ही ते बोट दाखवता तिकडं, कुणीकडं? त्या अभंगाकडं, पाय तुझे गुरुराया. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, पूजा स्वीकारून आपण प्रश्न विचारतोय, तुमची इच्छा प्रमाणभूत धरून ती पाळून आता मी बोलतोय, माझ्या प्रश्नाचं कोणीतरी उत्तर द्यावं, किंवा अन्न तात्यांना मी विचारतो, किंवा कापसी महाराजांना बी मी विचारतो. आता काय करायचं प्रश्न आहे माझ्या पुढं. तुम्ही पाय हे ठरवले की नाही? ज्या पायांची पूजा करतात ते पाय तुम्ही ठरवले ना?
मग माझा प्रश्न आहे तुम्हाला 15व्या अध्यायातल्या पहिल्या ओळीचा मला अर्थ सांगा. आता हृदय हे आपुळे तीची चौफाळून या भली वरी बैसवू पाऊले. एवढी क्रिया मला करून दाखवा. खुशाल तो अभंग म्हणा आणि आमची पाय पूजा. काय क्रिया आहे? सरळ अर्थ असा आहे, हृदय पहिले काय करायचं? चौफाळायचं म्हणजे फाडावं लागल, धुवावं लागल, रक्तानी वगैरे माखलेलं असेल तर, आणि त्याच्यामध्ये श्रीगुरूचे पाय कापायचे ती त्याच्यात बसवायचे. असाच अर्थ आहे ना. की त्याला लक्षार्थ चालणार नाही मला. तुम्ही जर आता वाच्यार्थ दाखवून आम्हाला पाद्यपूजन करायला लावलंय ना, तर मी विचारतो तुम्हाला की वरचा त्याचा अर्थ तर वर हात अर्थ करूच नका. आता तिथं जर आता अर्थाकडे घेऊन गेले नाही ना मला आतल्या अर्थाकडं, ते याचाही आता अर्थ नाही करायचा. वरवरच सांगा मला ते काय करावं लागेल. पहिल्यांदा हृदय फाडावं लागल, की स्वच्छ स्वच्छ धुवावं लागल आपलं. ज्याला हृदयात पाय साठवायचे श्रीगुरूचे पाय कापावे लागतील आणि मग ते हृदयामध्ये बसवावे लागतील. असाच अर्थ आहे ना. हे करून दाखवा, मग खुशाल मनात चालू द्या. चरणावर विषय झालाय दुसऱ्याच दिवसाच्या कीर्तनामध्ये. आता कोठे धावे मन, भगवंताची चरण, श्रीगुरूची चरण म्हणजे काय सांगा. अरे भगवंताचं नाम, तो बोध हेच श्रीगुरूंचं चरण आहे. तुम्ही कशाच्या माध्यमामधून त्या स्वरूपापर्यंत गेला, ते त्या परमात्म्याचं चरण आहे, ते श्रीगुरूचं चरण आहे. तो बोध दिला मग सांगा ते मार्ग दाविला निक, भ्रांती हे समोर गेली दिसू लागली वाट, नाचता प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, ज्ञानद तीर्थवरी दाखवा दिनाचा सोयरा. ती चरण, भगवंताचं चरण, भगवंताचं पाय म्हणजे त्या नामाला, त्या बोधाला ती संज्ञा आहे. प्रत्यक्षामध्ये चला विस्तार होतोय, आता काय करू त्याला. आटोपतो घेऊ आणि एकटेच येऊ. मग त्या ठिकाणी यशोदेचा नियम होता, जसा आपल्या तात्यांचा नियम, अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान हा तात्याने नियम केला. आणि आईच्या या अभिष्ट चिंतनाच्या माध्यमामधून त्या पद्धतीनं त्यांनी चालू ठेवलं. तसंच कोणाचं होतं? यशोदेचं होतं. आलेल्या ब्राह्मणांचं, आलेल्या महात्म्यांचं स्वागत करणं, त्या ठिकाणी त्यांचं पूजन अर्चन. मी पूजन अर्चन निषिद्ध केलं नाही, पुन्हा शब्द घेतोय मी, पण समजून घेऊन मग पुढे चला याकरताच सांगितले, बाकी काही नाही. ठीक आहे, ते प्रतीक आहे. आपण पुजतोय की बाबांच्या पादुका रथामध्ये स्थापन करून घेऊन जातो, पूजा करतो, रोज दर्शन घेतो. दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही, आपण इकडे येत नाही. पण ते प्रतीकही एवढं लक्षामध्ये ठेवलं तर बरं. नाही तर हा जो बाहेर प्रतीकांचाच परमार्थ गोकाळलाय त्याला कारण येत आहे. ते समजून नाही घेतलं देवाचे चरण म्हणजे काय. मग त्यांचं काय चुकलंय? त्यांचं बरोबरच आहे ना. मग त्यांना का बरं तुम्ही प्रवचन कीर्तनामधून चुकीचं ठरवताना अंतरंग साधना पाहिजे, बाहेरची नको, हे कसं बोलतात पोपटासारखं? मग बोलू नका. समजून घेऊन जाणून भक्ती करा. जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जाणून भक्ती करा, नेमकेपणाने करू नका, मग बरोबर आहे.
एक भाव असा आहे, सांगतोच प्रमाण. चला काय प्रभूची इच्छा होईल. कथा कायमच चाललेली आहे. कथा व्यथा जाईना आणि कथा चालल्यात आमच्या. व्यथा जायला तयार नाही, कथा चालल्या. व ते व्यथा जायला पाहिजे ना कथेने. काय आता गेला तेवढ्याच मुद्दाने सांगितला असं चला काय येईल लक्षामध्ये. चला मग त्या पद्धतीने शिवाजींचं आगमन नंदराजांच्या घराजवळ झालेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणतोय शंकरासारखा हा साधू दिसतोय. शिवजी आपलं तेज कुठपर्यंत लपवून ठेवणार हा मुद्दा चालला होता. तेज किती लपवण्याचा प्रयत्न केला तर ते लपत नसतं. एक दासी आली आणि म्हणाली, महाराज यशोदेने ही भिक्षा पाठवलेली आहे, आपण याचा स्वीकार करा आणि आमच्या लालाला चांगला आशीर्वाद द्या. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, अजब है तेरी माया, देश कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम. भोलेनाथ भोलेनाथ
रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला लावलेलं भस्म, जटाभार, तृतीय नेत्र, त्याच्यातून अग्नी दिसतोय, तीव्र असा ज्ञाननेत्रातला, गळ्यामध्ये सर्प, हे सगळं पाहून आपला लाला घाबरून जाईल म्हणून त्या दासीनं युक्ती केली आहे आणि हातामध्ये भिक्षा घेऊन आली. यशोदा मैयाने भिक्षा दिलेली आहे, लवकर घ्या आणि लवकर परत जा. शंकर भगवंताने सांगितलं मी भिक्षा घेणार नाही, मला कोणत्याही पदार्थाची अपेक्षा नाही, मला फक्त बालकृष्णाचं दर्शन पाहिजे. ज्यांना त्या प्रभू प्रेमाची ओढ लागली, प्रभू दर्शनाची, प्रभू दर्शन ज्याला झालंय ते हे बाकीच्या गोष्टीकडे घेण्या देण्याच्या व्यवहाराकडे लक्ष देत नाही. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्यांच्या चित्तामध्ये बाकीच्या गोष्टीची आसक्तीच नाही, की नकोय मला, मला फक्त तुझ्या लालाचं दर्शन, तुमच्या लालाचं दर्शन घ्यायचंय. दासीनं साधूचं म्हणणं यशोदेला सांगितलं की साधू महाराज काही घेऊ इच्छित नाही, ते फक्त कृष्णाच्या दर्शनासाठी इतक्या दूरवरून आलेले आहेत. संतांची परीक्षा त्यांच्या वेशभूषेवरून किंवा त्यांच्या जातीपातीवरून होत नसते, तर त्यांच्या नजरेवरून आणि त्यांच्या मनोवृत्तीवरून होत असते. अजून ज्ञानावरून सुद्धा त्यांची पारख होत नसते. अजून बोललेच नाही, काही बोलायच्या आत ओळखायचं चिन्ह पाहिजे, बोलल्यावर साधू ओळखत, पण अजून तर बोललेच नाही. म्हणले काय नाही, त्यांच्या दृष्टीमध्ये जर बारकाईने जर तुम्ही जर पाहिलं, ज्ञानदेव म्हणे नैनाची ज्योती या नावेरूपी ती तुम्ही जाणा. म्हणून काही संप्रदायामध्ये उभा बुक्का संप्रदाय ना, उभा बुक्का काढीने लावणारे, त्यांच्यामध्ये दर्शनाची अशी पद्धत आहे की अगोदर डोळ्यामध्ये ते असे आपल्याकडे एकटक पाहतात आणि नंतर दर्शन घेतात. याचं कारणच ते आहे, साधू त्याच्या डोळ्यातल्या तेजावरून ओळखायचा असतो आणि म्हणून त्याच्या नजरेवरून आणि त्याच्या मनोवृत्तीवरून होत असते. ब्रह्मज्ञान सुलभ आहे, पण ब्रह्मद्रष्टा प्रत्येकामध्ये ब्रह्म पाहणारा संत मात्र दुर्मिळ आहे. ब्रह्मज्ञान सांगणारे भरपूर भेटतील, पण सर्वांना ब्रह्मरूपानं पाहणारा साधू भेटणं अतिशय दुर्लभ आहे. यशोदेने खिडकीतून त्या ठिकाणी महाराजांना पाहिलं आणि ती साधूला म्हणते, महाराज ही भिक्षा जर कमी वाटत असेल तर अजून द्यायला मी तयार आहे, पण मी माझ्या कृष्णाला मात्र बाहेर आणणार नाही, कारण तुमच्या गळ्यामध्ये सर्प आहे, त्यांना पाहून माझ्या बाळाला भीती वाटेल. आता हा काळाचाही काळ आहे, ते यशोदा माईला कुठं माहिती, ती म्हणते त्याला भीती वाटेल ते साप पाहून. शंकर म्हणतात माते, अरे तुझा कणे तर काळाचाही काळ आणि ब्रह्माचाही ब्रह्म आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. असा आहे तो कृष्ण, याची जाणीव भगवान शंकरांना आहे. आईला मात्र त्याने ते लक्षण दाखवली नाही. ऐश्वर्याचं लक्षण मुखदर्शनामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन दाखवलं, पण पुन्हा त्याच्या लक्षात आलं ही मला देव म्हणून बशील पाठावरून रोज पूजा करीत जाईल आणि मला लीला करण्याकरता मी अवतार धरलाय, तो होणार नाही. एका क्षणात तिच्या दृष्टीवरती पडळ टाकलं आणि माझा लाला करायला लागली. हे किल्ल्या सुद्धा त्यांच्याच हातात असतात. तुम्ही चिंतन केल्याने भाव होता, अरे हा भ्रमयने तुमचा, त्यांच्या कृपेने भाव होत असतो. बंद करायला त्यांना टाइम लागणार नाही, उगच आकडं त्यातून एवढा तास करतो आणि तेवढा तास करतो. त्याची किल्ली आहे, उघडलं की भाव तयार होतो आणि बंद करायची बी किल्ली आहे त्यांच्याकडे. एक वेळ महिनाभर श्रीपाद बाबांबरोबर होतो, त्यांच्याबरोबर सगळं सोडून देऊ, इच्छाच नाही काय करायची प्रपंचावर, चित्तच नाही. आईनं घरच्या मंडळीने त्यांना सांगितलं असं असं महिनाभर झाले तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे आम्ही समजून सांगतो आणि काही नाही कारण समजून सांगावं लागत. मी म्हणलं ना त्यांच्याकडे किल्ले आहेत. कारगाववरून आम्ही बरोबरच आलो, काला झाल्यानंतर बाबा आम्ही सगळे कुटुंबीय, आई मी सांगायला आलेली, सगळे निघालो आम्ही आणि खोपोलीपर्यंत एसटीने आल्यावर तिथं उतरल्यानंतर बाबा म्हटले, महाराज आता कुठे जायचं, पोपटाव कुठे जायचं? म्हणलं घरी. नाही घरी काय, कोण आहे तुम्हाला घरी? बघा उलटा उपदेश म्हणतात त्याला, कोण आहे घरी? चला ना आमच्या बरोबर, ते अमुक ठिकाणी मेळावा आहे, जाऊया तिकडे. एका क्षणामध्ये जो भाव खाली आला, त्यानंतर जवळजवळ 3 महिने माझी वृत्ती तिकडेच जाईना.
आणि कुठे आपण अजून श्रीगुरु कळेना आपल्याला का परमार्थ करण्याकडची वृत्ती कमी केली त्यांनी. थोडस प्रपंचाची चिंता थोडीशी लावून दिली पाठीमाग. पुन्हा 3 महिन्यानंतर पुन्हा आलेले असताना म्हटले, भाऊ आजकाल कुठं दिसत नाही. आता कसं दिसत, तुम्ही चावी स्विच ऑफ करून ठेवलाय तर कसं दिसत. स्विच ऑन करायचं त्यांच्या हातात आहे, स्विच ऑफ करायचं त्यांच्या हातात आहे. नीट लक्ष ठेवा बरं, आपण कोणीच नाही. आपण चिंतन करणारी आपण नाही. आपण काय चिंतन करणार. जेव्हा हा भाव दृढ होईल ना त्यावेळेला चिंतन घडेल. स्विच ऑफ स्विच ऑन. रामकृष्ण परमहंसाच्या चरित्राचा हवाला देतो ना मी तुम्हाला. विवेकानंद एवढे सुशिक्षित आणि त्या ठिकाणी त्यांचा अहंकार होता. हे अडाणी माणसांचं परमार्थ हे देवांगात येणं ते सगळं. कोणी लय सुशिक्षित असेल तर विवेकानंद इतका सुशिक्षित नाही. त्यांनी मी सांगतो हे नीट ऐका, ज्याला हा परमार्थ आवडत नसेल ना अंगात येण्याचा. पण मी कशाला घाबरू त्यांना. मी जाणीवपूर्वक त्यांच्या भेटीला जाईल त्या रामकृष्ण परमहंसांच्या. कोण आहे ते, कोण अंगात आणतं, मी जाणार त्यांच्या भेटीला. आणि माझ्यावर परिणाम होत असेल तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग. मी असं हलक्या मनाचा नाही, हे हलक्या मनाची त्यांच्यावर परिणाम होतो असं विवेकानंदाने ठरवलं. आणि विवेकानंद आपल्या मित्रासह परमहंसांना भेटायला गेले. रामकृष्ण परमहंसांनी काही नाही 2 शब्द बोलले असतील तेवढंच, बसले असतील थोडं. दर्शनाला सुद्धा वागले नाही विवेकानंद. पाहायला गेले ना, परीक्षित दृष्टीने गेले होते ना. परीक्षित दृष्टीने कोणी गेलं तर काय पदरात पडायचंय हो, काय पदरात पडणार आहे. पण त्यांचा मित्र जाऊन त्यांच्या चरणावरती लागला रामकृष्ण परमहंसांच्या. आणि नुसत्या दर्शनानं अष्टसात्विक भाव तयार. ही अवस्था अष्टसात्विक भावाची कोणाला, त्यांच्या मित्राला. आणि त्यानंतर त्यांनी त्यांना त्यावर अजून काही नाही दिलेलं, त्याला साधन मी नाही सांगितलेलं. काही साधनाची सुद्धा गरज नाही हो. श्रीगुरूचं सामर्थ्य भागवतामध्ये ओवी आलेली आहे तशी. कोणी एक तारिणे कीर्तने, एक तारिणे नामस्मरणे, एक तारिणे दर्शने, या परी जग उद्धरणे उद्धवा अशी एकनाथी भागवतात. मग नुसत्या दर्शनामध्ये सुद्धा उद्धार आहे, नुसत्या दर्शनात उद्धार आहे. आणि मग घरी गेल्यानंतर त्यानं त्याची अवस्था, परमहंसांनी त्याची अवस्था आवडली आणि दोघेही मित्र घरी गेले. आणि त्यानंतर त्याला तो छंद लागला. तो ज्या खोलीमध्ये दोघे जण राहत होते चिंतनाला बसायचं आणि त्याला आनंद वाटायचा त्याच्यामध्ये. आणि त्याला फक्त स्पर्श झाला विवेकानंदांचा, नरेंद्रचा, आणि बस त्याला अवस्था व्हायला लागली. बोध नाही, अनुग्रह नाही, काय नाही, नीट ऐका. नुसत्या स्पर्शाने त्या विद्यार्थ्याच्या, त्या मित्राच्या नुसत्या स्पर्शाने याला साधन नाही व ज्ञानेश्वरी देणं. असं ज्ञानेश्वरी वाचताना ज्याच्या वृत्तीचं आवरण गेलं असेल ना सद्गुरु कृपेनं, तर ज्ञानेश्वरी वाचताना असे झटके वाचतात. एका कवळीला वृत्तीने बुद्धीने स्पर्श केला का असं शॉक बसल्यासारखं होते. आणि एकनाथी भागवताला जर स्पर्श केला तर गडबड वळल्याशिवाय राहणार नाही. राहू तुम्ही काय वर्णन आहे भक्ती. ज्ञानेश्वरीला तर फक्त नुसता करंटच बसल असा, पण करंट कोणला बसत असतो हे बी लक्षात असू द्या बरं का. कोणालाही नाही बस. विद्युत विरोधक वस्तू जी आहेत ना, विद्युत विरोधक, त्याला जर त्या ठिकाणी त्यांना करंट बसेल का. विद्युत वाहक असेल ना, तर वाहक असेल तर त्याला करंट बसेल. प्रल्हादाच्या कथेमध्ये आलेलं आहे. एक वेळेला प्रल्हाद त्या राक्षसांच्या मुलांना, त्याच्या मित्रांना सांगत होते, अरे काय हे शालेय शिक्षण घेऊन काय पोटच भरणार तुम्ही, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला शिक्षण देतो, ती शिक्षण तुम्ही घ्या. म्हणा विठ्ठल नामाची शाळा, विठ्ठल नामाची शाळा भरती. Thank you.
विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. तो त्या मुलांना सांगायचा, कशाला शिकता ओ नामा, ओ नामा म्हणजे बाराखडी, कशाला शिकता ओ नामा, ध्याना ओ नामा, त्या नामाला घ्या ना, त्याच्यापेक्षा घ्या ना ओ नामा, ओ म्हणजे ते नाम, त्या नामाला घ्या ना. हे ओ नामा शिकून काय करतात, पोटच भरणार आहे, दुसरं काय करणार आहे तू. आणि त्या विद्यार्थ्यांना हे भगवंताच्या नामगजरामध्ये एक रूप करून टाकायचे, राक्षसाच्या पोरांना, राक्षसाच्या. आणि प्रल्हादाबरोबर त्या ठिकाणी गायनाचे उडे या पद्धतीने ते दंग होऊन नाचू लागले. गुरुजी आले, भान नाही त्यांना, शाळा शिकताना तहानभूक हरवते. तो गुरुजी आलेलं काय करणार आहे. गुरुजी आले आणि हा सगळं पाहिलं, आता काही आपलं खरं नाही. जर का हिरण्यकश्यपूने आधीच वॉर्निंग दिली होती, तुम्हाला पगार कशा करताय, त्यांनी भगवंताचं नाम घेऊ नये, माझ्या वैऱ्याचं नाव घेऊ नये, म्हणून माझं पोरगं काही नाही शिकलं तरी चालेल, पण असं चुकीचं शिक्षण घेतलं नाही पाहिजे. कोणाचं म्हणणं होतं, हिरण्यकश्यपूचं. घाम फुटला. षंड आणि अमर्क त्या दोन गुरुजींचं नाव, शुक्राचार्यांची दोन्ही पोरं एक, षंड आणि अमर्क, त्यांना घाम फुटला. गेले प्रल्हादाच्या जवळ, ए प्रल्हाद थांब थांब, काय लावले काय तुमचं, हे काय चाललंय, शाळेमध्ये ते बी आम्हाला ठेवतील का तुझे वडील नोकरीवरती. प्रल्हादाला नुसता स्पर्श केल्याबरोबर गुरुजी बी ते दंग झाले त्या भजनामध्ये आणि ते नाचायला लागले. स्वतः हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी षंड आणि अमर्क का आले नाहीत म्हणून पाहायला गेले, आणि त्या ठिकाणी ती सगळं पाहिल्यावरती त्याला अतिशय क्रोध आला. थांबा, ते भजन थांबवलं त्यांनी हाताला धरला आणि असं हिसकलं प्रल्हादाला. काय चाललंय हे मला सांगा. त्या गुरुजींनी स्पर्श केला, मुलांनी स्पर्श केला, त्यांच्यामध्ये तो करंट उतरला नामस्मरणाचा, पण हिरण्यकश्यपूवर काही परिणाम झाला नाही. कारण विद्युत वाहक जर असायला पाहिजे, लोखंड विद्युत वाहक आहे, धातू ही विद्युत वाहक आहे, त्याला स्पर्श झाल्यावरती करंट बसत असतो, लाकडाला नाही बसत. कधी किती कट्टर असेल हा हिरण्यकश्यपू, लाकडाचाच बनलेला असल्यामुळे त्याच्यावर मात्र परिणाम झाला नाही. असो, या ठिकाणी ही श्रीगुरूची कृपा असते. आपला हा सुद्धा अहंकार आहे, मी भजन करतो, मी नामस्मरण करतो, मी परमार्थ करतो, हाही आपला अहंकार आहे. सर्व त्यांच्याच हातामध्ये त्या किल्ल्या आहेत. असो, आपला विषय चालला होता की यशोदा मैया म्हणते, माझ्या मुलाला मी बाहेर आणणार नाही, तुम्हाला पाहिजे तर भिक्षा कमी पडली असेल तर अजून देते. परंतु त्या ठिकाणी शंकर भगवंत म्हणतात की त्या ठिकाणी याला कसली भीती वाटणार आहे, काळाचाही काळ असा तुझा हा मुलगा आहे, कुणालाही त्या ठिकाणी ब्रह्माचाही ब्रह्मत्व आहे आणि तो कुणालाही भिवू शकत नाही, त्याला कुणाची त्या ठिकाणी नजर सुद्धा लागणार नाही, तो तर मला ओळखतो देखील, माझी त्याची ओळख आहे. भगवान शंकर म्हणतात. यशोदा म्हणजे आपण असे कसे बोलत आहात, माझा हा काना तर एवढंसं चिमुकलं बाळ आहे, आपण हट्ट करू नका. शिवजी म्हणतात, मी तुझ्या लालाचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जाऊ शकत नाही. आजही त्या ठिकाणी नंदाच्या गावाजवळ आशिश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे. व्रज 84ची प्रदक्षिणा करत असताना कमीत कमी एक वेळ तरी ती झालीच पाहिजे आयुष्यामध्ये. आपल्याला व्रज परिक्रमा 84 कोस योजना आहे. ती महापुण्यदायी आहे. या प्रदक्षिणा जीवनातल्या सारी पाप जळून भस्म होतात. व्रजात तर ही लीलाभूमी आहे. तिथं बसून जर तुम्ही ध्यान कराल तर स्वयं परमात्मा आपलं लीला रहस्य तुम्हाला समजावून सांगतील. इकडे बाळकृष्णानं जाणलं की शंकर भगवान आलेले आहेत आणि आई त्याच्या भेटीसाठी त्यांना नेऊ देत नाही, म्हणून त्यानं रडायला सुरुवात केली. दासी यशोदेला म्हणाली, माते, त्या साधूचं ओठ हालायला लागलेले आहे, तू काही पण समज, पण त्या साधूनं काहीतरी मंत्राचा प्रयोग आपल्या लालावर केलेला आहे, म्हणून आपला लाला रडत आहे. असा साधू कधी पाहण्यात आला नाही. मी बाळकृष्णाला त्या साधूजवळ घेऊन जाते आणि त्याचा आशीर्वाद मागते.
नंतर तिने बाळकृष्णाला सजवलं आणि मग का नाही हसू लागला. दासीनं कृष्णाला त्या शंकराच्या जवळ आणलं. शंकराने दर्शन घेऊन प्रणाम केला. दर्शनाच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी त्याची तृप्ती झाली नाही. आनंदाच्या भरामध्ये तांडव नृत्य करून त्या ठिकाणी तो नाचू लागला. ठीक आहे. अशा पद्धतीनं शंकरांना त्या ठिकाणी वाटलं की बाळकृष्ण जर माझ्याकडे वर येईल तर मोठा आनंद होईल. शिवजी म्हणू लागले, तुम्ही बाळाचं भविष्य विचारताना जर तुम्ही त्याला माझ्या जवळ द्या तर मी त्याचं भविष्य त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सांगू शकेल, कारण मला त्याचे हात पाहावे लागतील. यशोदेने बाळकृष्णाला शंकराच्या मांडीवर बसवलं. शंकर समाधीमध्ये मग्न झाले. गोष्टी अद्वैतात होत नसतात, द्वैतात होतात. संवाद का अद्वैतात होतात सांगा मला? संवाद करायचं झालं, बोलायचं जर झालं मला शिंदे बाबांना, तर द्वैतात होतील गोष्टी का अद्वैतात होतील? द्वैतातच होतील. म्हणून हृदय एक झाले, जरी हृदयची ती हृदयी घातले तरी द्वैत न मोडता गेले आपण ऐसी अर्जुना. थोडस द्वैत ठेवलंच, कारण हा जर या अवस्थेमध्ये विरला तर याच्यासारखा भक्त, याच्यासारखा श्रोता मिळणं अतिशय दुर्लभ आहे. म्हणून त्याला त्या आनंदामध्ये विरत असताना थोडस सावरून धरलं. कोणाला? अर्जुनाला. अद्वैतामध्ये गोष्टी होत नसतात, अद्वैतामध्ये आनंद मिळतो ज्याचा त्याला, पण द्वैत हे कल्पित आहे. आता द्वैत कसं आहे? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव म्हणत असताना ब्रह्मज्ञान अनुभवून म्हणलेले का न अनुभवता म्हणलेले तू बरोबर आहे. त्याशी सांगितलं तुम्हाला, शाळेत जाऊन शाळा सोडावी का शाळेत न जाता म्हणावं मी शाळा सोडली? शाळेत शिक्षण पूर्ण झालं, आम्ही आता शाळेकडे जात नाही रे, नाही मी शाळा सोडली, कारण पूर्ण झालं ना शिक्षण. आता तिथं शिक्षण नाही त्या शाळेमध्ये त्याला शिकायचं, ते पूर्ण झालं. तो शाळेत जाईल का आता? त्यांनी शाळा सोडली म्हणणं शोभणार आहे, आणि एक शाळेतच गेला नाही कधी म्हणलं मी बी शाळा सोडली. तसं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव हे असं म्हणण्यातले. आत्मज्ञान ब्रह्मस्थिती भाव अनुभवलं आणि मग त्यानंतर भक्तीचा आनंद लुटण्याकरता कल्पित द्वैत स्वीकारले. कल्पित, ते द्वैतच नाही. म्हणून अद्वैतामध्ये गोष्टी त्या ठिकाणी होत नसतात. कोण कोणाशी बोलणार? दोघे जर स्वरूपाकार जर झाले तर शंकर यशोदेला म्हणाले, माते तुझा मुलगा पुढे सम्राट होणार आहे, भविष्य सांगितलं. तेवढ्यामध्ये नंद महाराज तिथे आले. भगवान शंकराचा जय जयकार झाला आणि बालकृष्णाला हृदयामध्ये धारण करून भगवान शंकर त्या ठिकाणी कैलासाला गेले. ओम नमो, बोला बोला भजन म्हणा. ओम नमो शिवाय. ओम नमो
भगवान परमात्म्याच्या लीला त्या ठिकाणी चालू झाल्या. भगवान परमात्मा जसं जसं त्या ठिकाणी रांगायला सुरुवात केली. रांग तुरंगणी चोर तुलोनी रांग तरंगणी चोर तुलोनी रांग तुरंगणी चोर तुलोनी रांग तरंगणी चोर तुलोनी पाऊले धरती गवळणी पाऊल धरती गवळणी पाऊल धरती गवळणी काही दूध बक्षूस कमालनी काही दूध बक्षूस कमालनी बोला नवल केले गोविंद भवनती चरणी तीर्थकारणी यशोद सनानी यशोद सनानी दैवत अक्षुत मानगणे नवल केले गोविंद कृष्ण आळवा परतुनी मातेचा कृष्ण परतुनी मातेचा कृष्ण रांगतो रंगणी रंगनामध्ये रांगत असतानाच चौरे लीलांना सुरुवात केली. तळवे तळ हात तळवे तळ हात तळवे तळ हात टेकी ग. तळवे तळ हात तळवे तळ हात तळवे तळ हात टेकी ग. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. बोला. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखील असे गवळण दसवंती पै सांगे आले या कृष्णाचे ने मागे येणे येणे हो श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले. या चौरे लीला करत असताना कधी कधी यशोदा मैयाला त्या ठिकाणी ती घुसळण करत होती. त्याच वेळेला कृष्णाने येऊन तिचा हात धरावा आणि मग यशोदा मैयानं त्या कृष्णाला म्हणावं सोड रवी. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना सोड रवी
तुमचं बरोबर आहे शास्त्रीय दृष्ट्या, पण आपल्याकडे वेळ राहिला का 5 वाजायला आले, अर्ध्या तासामध्ये आपल्याला किती लीला मांडणार, आपण 2-4 लीला मांडून मोकळं होऊया. या करता सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. व्यावहारिक परिस्थितीचं वर्णन करण्याकरता संत वाङ्मय नाही. कोणती रवी, कोणती रस्सी आणि कोणतं मंथन, सगळं अध्यात्म सांगायचंय. साधू संतांचं अध्यात्म या भगवंताच्या लीलेमध्ये भरलेलं आहे खचून. आपण शोधायचंय कोणती रवी. ही रवी अशी नाही घुसळायची, हिला रवी बनवायचंय आणि अशी घुसळायची. नामाच्या साह्यानं आणि मंथन केल्यानंतर, बुद्धीचं मंथन केल्यानंतर, आणि मग त्या ठिकाणी त्याच्यातून आनंद रूपी नवनीत तुम्हाला प्राप्त होणार आहे. कधी भगवान परमात्म्यानं त्या डेऱ्यामध्येच लपून बसावं आणि यशोदा मैयाने पाहावं कुठे गेला का नाही, कुठे गेला, आणि शोधता 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 आतून तोंड वरती करावं. अरे येड्या, रवी लागली असती ना तुझ्या डोक्याला. तो म्हणला रवीचा बाप आहे मी, रवी काय करीन मला, रवी काय करणार आहे, मी रवीचा बाप आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. रवीचा बाप आहे मी, माझ्यामुळे सूर्य चालतो, हे रवी काय करणार आहे. अशा पद्धतीनं भगवान परमात्मा लीला करायला लागले. जे सवंगडी आहेत ते सवंगड्यांची कंडिशन अशी होती की त्या ठिकाणी जेवढं दूध त्या गोकुळामध्ये व्हायचं ते सगळं कंसाला मथुरेला पाठवलं जायचं टॅक्सच्या रूपाने, टॅक्स. त्यामुळे ह्या पोरांना का खायला मिळत नसतं, दही दुभतं. तिथे गोकुळामध्ये देवी कोण तिथून सुकट बोंबील वाकट आणायची आणि ह्या पोरांना खाऊ घालायची. पण असे सुकत चालले होते बोंबलासारखे. भगवान परमात्म्यानं आपल्याला दुष्टांचं निर्दालन करायचं तर आपले साथीदार बी असे मजबूत झाले पाहिजेत. भक्ती सुख त्यांचं असं दोन वाढलं पाहिजे, वजन वाढलं पाहिजे परमार्थातलं. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी पहिल्यांदा तिकडे जाणारं दही दूध लोणी जी मथुरेला जाणारं ती बंद करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या गोपाळांना ती कसं मिळेल, गवळ्यांनी सगळ्या दही दूध लोणी चोरून ठेवायला लागल्या. एका गवळ्यानी तर काय केलं, आपल्या घरात ठेवायच्या ऐवजी आणि चॅप्टर होती ती दुसऱ्या शेजारच्या गवळणीकडे ठेवायला दिलं. म्हणजे आपल्या त्या ठिकाणी जर चोरीला गेलं आपलं तर तिच्याकडून भरपाई करून घेता येईल अशा तर काही चॅप्टर गवळणी आहेत. आणि देवाने नेमकं तेच चोरलं. ही म्हणते मला माहित नाही तू खोटारडी आहेस, माझं विकला असं तुझ्या कोणत्याही दया तू त्याला हात नाही लावला, माझंच कसं नेलं. त्यांच्यामध्ये मोठा वाद व्हायला लागला. मग त्या गोपाळांना ती मिळवण्याकरता भगवान परमात्म्याने सांगितलं चला रे आपण सगळ्यांनी तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला आज पोटभर देतो. याला तरी या रे लागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो बरी. आमच्या संतांनी सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्हाला आपल्याला ती लोणी आनंद रूपी मिळण्याकरता त्याच पद्धतीनं आवाहन केलं, सांगितलं. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दान शूर दाता. म्हणजे ह्या चरणाचा विटेवरच्या परमात्म्याशी काही संबंध नाही. नीट अर्थ लक्षात घ्या. आम्ही जो रस सेवन करतो तो तुम्ही पण घ्या, रानभरी होऊ नका असं म्हणत असताना ह्या रसाचं वाटप करणाऱ्याचं लक्षण दुसऱ्या चरणात सांगितलंय की ज्याचं अंतःकरण सम असेल, तोंड पाहून वाढणारा नसेल, विटेवर ज्याची पावले समान म्हणजे ज्यांचं अंतःकरण सम असेल तोच एक दानशूर दाता, तोच याचं वाटप यथार्थ काल्याचं वाटप करू शकतो, या परमानंदाचं ब्रह्मानंदाचं वाटप करू शकतो.
जर विषमता त्याच्या चित्तात असेल, अपपर भाव असेल, माझा आणि दुसरा परका असा भाव असेल, तर तो या ज्ञानाचं वाटप करू शकत नाही. हा भाव त्या चरणामध्ये आहे. विटीवर ज्याची पाऊली समान, म्हणजे अंतःकरणवरती ज्याची सम आहे तोच यथार्थ वाटप करेल. या दृष्टिकोनातून ते प्रमाण आहे. आणि मग सांगितलं गोपाळांना, त्या गवळणींनी काय केलं, जशा जशा ह्या चोऱ्या व्हायला लागल्या, ज्या गाऱ्हाणे सांगणाऱ्या गवळणी आहेत ना, यशोदेकडे येऊन गाऱ्हाणं सांगणाऱ्या, त्या गवळणी कोणत्या आहेत माहितीये का? ज्यांच्या घरी चोरी झाली त्या नाही आहेत सांगायला जाणाऱ्या, ज्यांच्याकडे कृष्ण डोकूनही पाहत नव्हता त्यांच्या गाऱ्हाणी आहेत. कारण गाऱ्हाणे सांगण्याच्या निमित्तानं कृष्णाचं मुख पाहायला भेटल हा त्यांचा उद्देश असायचा. गाऱ्हाणं सांगायच्या निमित्ताने घरामध्ये पाणी आहे, सगळी भांडी भरलेली आहेत, पण ती सगळी काय करायची, ओतून द्यायची. आणि सासूनं म्हणलं ना, कागद दिसत नाही का, घरात पाण्याचा थेंब नाही, जा पाणी घेऊन ये. रिकामी इनच केलेली असायची सगळी. का तर यमुनेला जाण्याचा रस्ता कन्हैयाच्या घरावरून होता, नंदवाड्यावरून होता. आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी कन्हैयाचं काय होईल, दर्शन होईल. म्हणून बळीला उलंडोनी रीता करी घट. यात काही तात्पर्य असेल का? निस्तीच गोष्ट आहे. यात काही तात्पर्य असेल? काय तात्पर्य? भरेला उलंडोनी रीता करी घट, मिस पाण्याची, पाण्याचं मिस आहे म्हणजे निमित्त आहे. गोविंदाची चट, गोविंदाची चट लागली, त्याचं दर्शन हा मुख्य उद्देश आहे आणि पाण्याचं निमित्त आहे. आजही ही लीला चालू आहे. परिपूर्ण असणारे महात्मे, ज्यांना आता कशाची आवश्यकता नाही, साधनाची नाही, कशाची नाही, कशाचीच आवश्यकता नाही, पण ते सुद्धा मिस वैष्णव मेळाव्याची, मिस अखंड हरिनाम सप्ताहाची, मिस निमित्त, त्या निमित्तानं पण मात्र चट कोणाची, श्री गुरुच्या दर्शनाची, त्या आनंदाची यांना चट लागलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ही तिथं प्रमाण बसतं. ह्या गवळणीला, आजही गवळणी आहेत अशा प्रकारच्या, परिपूर्ण स्थितीला गेलेल्या आहेत, परंतु तरी सुद्धा अपूर्णता दर्शवून वैष्णव मेळाव्याला, अखंड हरिनाम सप्ताहाला, संत संगताला निमित्तच पाहत असतात. कोणी नुसतं सांगा कुठे काम धंदा टाकून आपल्या या गवळणी तिथे हजर राहतात. महाराष्ट्रात कुठेही चिंतन शिबिर असलं तर रात्रीचा प्रवास करून हा पोरगा तिथे हजर असतो. सुरेश जोरे आपल्या पदरात, त्याच्या पदरात पडलेलं आपल्याला जे दिसत नाही ना, ते काहीतरी त्याच्याकरता त्याग आहे, त्याच्याकरता श्रम आहे. आमच्या घराजवळ चाललंय तरी आम्हाला कळना आणि कोणी त्याचा लाभ घ्यायला तयार नाही. तर तुम्हालाही मिळकत तर इन्कम तेवढंच राहील ना, रिटर्न तेवढंच राहील ना, जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये भगवंताच्या चरणी ज्या बँकेत जेवढं ठेवलं असेल आणि ज्या पद्धतीची स्कीम असेल ना, तेवढंच मिळत असतं. स्कीम मध्ये गुंतवल्यानंतर त्याची एक योजना असते, किती वर्षात कुठे डबल मिळेल काय. तुम्ही गुंतवणूकच तेवढी केलेली नाही ना. रात्रीचा पुन्हा एक दिवस 2 दिवस राहून पुन्हा रात्रीचा प्रवास, काय साधन कसं असेल ते हे करून पुन्हा जागेवर जाऊन दुसऱ्या दिवशी ड्युटीवर जायचं. एक मुलगी आहे चौकीला, प्रपंच साधारण आहे, जास्त नोकरी चांगली नाही, परंतु कुणीतरी सांगितलं की तू जर पदवीधर असताना, डीएड केलेले त्या मुलांनी, पण कुणी तू जर पदवीधर असता तर त्या ठिकाणी तुला चांगल्या ठिकाणी नोकरीला लावलं असतं. आणि जिद्द धरली ते पोरांनी आणि अभ्यास करतोय. प्रपंचिक मुलगा आहे आणि जिद्द धरली. गेल्या वर्षी SY ला कॉमर्सला त्यांनी 66% मार्क बाहेरून पाडले प्रपंच सत्संग करून. आता TY ची परीक्षा, मी म्हणलं शनिवार रविवार कसा नाही आला सुरेश, तर आता TY ची त्याची परीक्षा होती, त्याच्यामुळे आता आला. मला सांगा, ही असं आटापिटा करावं लागतो सत्संगाकरता. त्यावेळेला तशा पद्धतीतलं येतं ते, अभ्यासातलं नुसतं पाठांतर करून मांडलेलं नसतं ते, त्याच्याकरता चिंतन लागतं. चिंतन आहे, ध्यास आहे. ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ, ध्यास हा
वैकुंठीचा नाना डोळे भरून पाहू. वेद लागतो वेद वार करायला बरं का. जसं मृग नक्षत्राचा पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांना पेरणीचा काय लागतो, ध्यास लागतो, तसा वेद लागतो बरं का. पहिला दक्षिणेचा वारा येता देखील सामोरा, चला चला पंढरपुरा. या ठिकाणी हा सोहळा सुरू होण्याच्या अगोदरच सर्व व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती मेसेज पाठवण्यात आला. 8 दिवस इथं येणाऱ्यांची सर्व प्रकारची व्यवस्था केली जाईल. सगळ्यांना मेसेज पाठवला. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हा जर मेसेज गेल्यानंतर कमीत कमी 500-700 लोक इथं हजर पाहिजे 7 दिवसाला. काही नाही, काही करत नाही माणसं, काही नाही. घरी मोकळी बसलेली माणसं आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामधून 500-700 माणसं येऊ शकत नाहीत का? नाही हो, पुण्य लागतं त्याच्याकरता. मी म्हणलं ना कालच, नर्मदा मैयाच्या तिथे परिक्रमेला खाण्याची चिंता नाही, पण माझ्या जोडीदार भिक्षेकरी मित्रांना सांगितलं तिथं जा. तिथे काय 2-2 रुपये मागतात, पण त्यांची जाण्याची दानत नाही, कारण तिथं जायला पुण्य लागतं. भिकाऱ्यांनी तर गर्दी केली असते, कोणीच नाही जाऊ शकत. ही पुण्याशिवाय ही गोष्ट नाही. कितीही व्यवस्था करा. पंढरपूरचा सोहळा जवळ आलाय. संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा पालखी सोहळ्याची तयारी चालू झालेली आहे. कोण भाग्यवान नसेल त्यांनी याचा लाभ घेतल्याशिवाय राहू नका बरं. त्या दिवशीच एक प्रमाण कीर्तनामधून आलं होतं, भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. कोणाच्याही घरी नाही होत. मी म्हणतो ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, जन्म मरण चुकेल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे तर किती भेटतील, पण कमीत कमी ह्या मार्गाला ह्या संतांना शरण गेल्यानंतर नंदुता त्यांची परिस्थिती बदलली एवढं पाहून तरी यावा का नाही? यासून सुद्धा भाग नाही तर ब्रह्मज्ञाना करता मुक्ती करता येईल कोण? किती निकृष्ट दर्जाचं कर्म असेल बरं या जीवांचं. किती निकृष्ट. किंवा माझी परिस्थिती बदलून संसार तरी चांगला व्हावा याच्याकरता आम्ही जावं अशी वृत्ती जर नसेल, मनुष्य परी कुत्री ती तुकोबारायांच्या भाषेमध्ये तुका म्हणे त्याहून दगड भरा देवा. तुका म्हणे 80 बुद्धी ज्याची जड, आणि त्याहून आणि अशी तरुणां ते आमच्या समोरून घाला माळेल ना द्या अनुग्रह. अशी तरुणांना माझ्या आयुष्यात कधी प्रयत्न केला नाही, पहिल्यांदाच असं ठरवलं. तर इथं जेवढे माळकरी आता असतील ना त्यांना इथून घालू देणार नाही. इथले ते माळा घातल्याशिवाय पाठवणार नाही. त्याला काही सामर्थ्य नाही लागत हो. डोक्यातून काढून टाका हे. कोणतं कीर्तन झाल्यावर मग एवढे माळकरी झाले तेवढे झाले. नाही 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 नाही, ते डोक्यात सुद्धा धरू नका हो. आमच्या म्हणण्याने कुणी माळकरी होत नाही, ध्यानात ठेवा. आमच्या म्हणण्याने जर होत असता तर रस्त्यावर उभं राहून
त्यांना बोलावल्यावर त्यांनी आमचं ऐकलं पाहिजे असं कधी होताना दिसतं का? नाही. त्याचं कर्म अनुकूल व्हावं लागतं. सोडून द्या तो विषय डोक्यातून. आपलं परिवर्तन तर जगाचं परिवर्तन आहे. जगाचं परिवर्तन डोक्यामध्ये तो विषयच घेऊ नका. त्यांचं कर्म अनुकूल होईल. एक ओवी सांगतो पुढे जातो. ऐसी कर्म साम्य दशा होय गाविरेशा मग श्री गुरुवा पैसा भेटे चिकी. मग तो भेटत असो. भगवान परमात्म्यानं या लीलांच्या निमित्तानं काय केलेलं आहे? कोणत्या लीला केल्या? ज्याच्या घरी 9 लाख गायी आहेत तो हे कशाला लीला हे चोऱ्या करायला जाईल? बरं विचार करा. तर त्या ठिकाणी प्रमाण आलेली आहे. चित्त चोरी येले नंदाची आकानी तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. की चित्त चोर, माखन चोर म्हणजे मृद सबाई नवणीत तैसे सज्जनांची चित्त. लोण्यासारखं मऊ असतं सज्जनांचं, संतांचं चित्त. ती चित्त चोरणारा म्हणून त्याला माखन चोर म्हणले. हे दही दूध तूप नाही चोरलं. लीला याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा अर्थ आहे असा अर्थ आपण करून घ्या. अशा पद्धतीनं गोपाळांना सवंगड्यांना घेऊन अनेक प्रकारच्या लीला केल्या. त्या लीलांमधून आनंद दिला. गोपाळांना खेळाच्या माध्यमामधून, गवळणींना रासलीलीच्या माध्यमामधून एक एक प्रकरण घेऊन संत संघ असावा असं वाटतं. श्रीमद भागवत कथा सांगण्यापेक्षा रास पंचाध्यायी जर पाहिली, रास पंचाध्यायी 5 अध्याय आहेत रास पंचाध्यायीची, केवळ तेवढीच घेऊन चिंतन व्हावं. राधा कृष्ण याच्यावरच फक्त चिंतन व्हावं. मंगलाचरणाचे जे 3 श्लोक आहेत भागवताचे, जन्माद्यस्येयत धर्म प्रोजित कैत ओत्र निगम कल्पतरो गलितम फलम, याच्यावर चिंतन व्हावं. ते विषयच तेवढा टाकून द्यावा म्हणजे एका विषयाला धरून साधकाच्या दृष्टीनं काहीतरी मिळेल, त्यांना काहीतरी यातून मिळेल. अनेक प्रकारच्या चोऱ्या, त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी रानामध्ये गायी राखायला पाठवणं. गायी राखणं म्हणजे काय? इंद्रिय वृत्ती आवरणं म्हणजे गायी राखणे. भ्याडा धाडा वळती असं म्हणण्यामध्ये काय मतितार्थ काय आहे? काय त्याचं प्रमाण, सुरुवात काय आहे? आठवतं का? भ्याडा धाडा, हा बोला. हा पण त्याचं सुरुवात काय आहे त्या अभंगाची? चल असू दे, काय हरकत नाही. घाबरियाच्या मोडा काड्या भेडा धाडा वळतिया. त्यांनी काय केलं? ते गडी निवडले. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. त्याच्यातून निवडले बर का, सगळे त्याचीच गडी, पण त्याच्यातूनही पुन्हा निवडलेत बर का. पुन्हा खेळायला सगळे चांगले आहेत, पण 15 खेळायला नेले ते 15 मधून 11च क्रिकेटमध्ये निवडले जातात. मग त्या पद्धतीने त्याच्यातून निवडले. खेळाला कोणाला घेतलं? त्याच्यामध्ये ज्यांनी इंद्रिय वृत्ती आवरलेली असते त्यांना खेळामध्ये आनंद येतो. प्रत्यक्ष रासक्रीडेमध्ये भगवान शंकर आलेले असताना सुद्धा त्यांना विशाखा नावाच्या गवळणींना अडवलं, तुम्हाला आत जाता येणार नाही, गोपी भाव प्राप्त केल्याशिवाय आत जाता येणार नाही. म्हणले मी काहीही करायला तयार आहे, मला फक्त गोपीलीला रासक्रीडा अनुभवायची. भगवान शंकरासारखा तपस्वी त्या ठिकाणी अनुग्रह घ्यायला तयार झाला काही कमतरता नसताना, आणि आकडून बसले. काय असतं? आम्हाला अनुग्रह नको, रामकृष्ण हरी सांगा. काय कळणार महत्व त्यांना या अनुग्रहाचं? मग विशाखानं आणि ललितानं त्यांना ती दीक्षा दिली त्या नामाची. भगवान शंकराला स्वतःच्या हाताने नटवलं, एक गोपिका बनवली आणि रासक्रीडेमध्ये घेऊन आले. अशा प्रकारे रासक्रीडेच्या रूपानं गवळणींना, खेळाच्या रूपानं त्यांना आनंद दिला. अशा लीला करत करत अनेक दुष्टांचा संहार केला. अगबग केशी मारले दारुण अवघी दैत्य खानी उडविली. त्या निमित्तानं कंसाचाही वध केला. कृष्ण रूपानं त्या ठिकाणी अवतार धारण करून पृथ्वीचं ओझं त्या ठिकाणी हलकं केलं आणि भगवान परमात्म्यानं आपला अवतार आपला संपवायचं ठरवलं. नारदादिक, असित, देवल ऋषी, हे सगळे ऋषी, विश्वामित्र, वशिष्ठ, हे सगळे त्या ठिकाणी द्वारकेत आलेले असताना सांब हा कृष्णाचा मुलगा, त्यांनी आणि बाकीच्यांच्या साह्यानं याची टिंगल करायची ठरवली ऋषीमुनीची.
आणि हाही अंतरंग ही इच्छा भगवंताचीच, कृष्ण भगवंताचीच. सांबाला साडी नेसवली, श्री रूप दिलं, बनवलं आणि त्या ऋषींच्या दर्शनाकरता पाठवलं. पोटावर चिंध्या बांधल्या आणि सांगितलं या मुलीला काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल. आंतरिक निर्देश जाणून त्या ऋषींनी शाप दिला, हिला मुसळ होईल आणि तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करेल. आमची टिंगल करता काय. साधूंनी त्या संतांनी शाप दिला ऋषी मुनींनी. मग घाबरले आणि खरंच त्या ठिकाणी साडी सोडल्यानंतर सांबाच्या त्या साडीमधून एक मुसळ बाहेर पडलं. मग वरिष्ठांचा सल्ला घेतला, ते म्हणजे त्याचे तुकडे तुकडे करून समुद्रामध्ये फेकून द्या, बारीक पीठ करून फेकून द्या आणि त्याच्यापासून लव्हाळे बनले. आणि शेपीचा जो भाग होता ते तुटता तुटे ना, अर्धवट तोडलं, दिलं टाकून. माशाच्या पिल्लाने ते गिळलं ते सोनं, ते त्याची शेंबी. आणि त्या ठिकाणी एका व्याधाने ते मासा मारल्यानंतर त्याच्यातलं सोनं त्याला मिळाल्यावर त्याचा त्यांनी एक बाण बनवला, एक तीक्ष्ण असा त्या व्याधाने. भगवान परमात्म्याने सांगितलं आता अवतार संपवायचा आहे, संकल्प केलेला आहे. त्याच्याच संकल्पाने हे सुचलं कोणाला, त्या पोरांना. ऋषीमुनींचा शाप सुद्धा निमित्त आहे. मुख्य इच्छा कोणाची आहे, भगवान परमात्म्याची. आणि यांना द्वारकेमध्ये जर ठेवलं ते सगळे उद्धरून जातील. हे यादव कोण होते, देवतांचे अवतार होते. सगळ्या देवांना अवतार घ्यायला लावला होता ना, मग पुन्हा अवताराला प्रॉब्लेम येईल म्हणून यांना त्या सप्तमोक्षपुऱ्यामधली एक द्वारका आहे, त्याच्यातून यांना बाहेर काढलं. सांगितलं चला सगळे आपण पार्टी करण्याकरता म्हणून. आणि त्या ठिकाणी पिंडारक नावाच्या तीर्थाजवळ या सगळ्यांना बाहेर काढलं भगवंतानी. अर्जुनाला सांगितलं या सर्व माझ्या स्त्रियांना आणि गोपाळ छोट्या छोट्या मुलांना तिकडे हस्तिनापुराला घेऊन जा. आणि भगवान परमात्मा ही स्वतः निघाले. मग आता पार्टी करायची म्हणल्यावर शस्त्रास्त्रांची काही गरज नाहीये, निशस्त्र हो. मैरिक नावाचं मद्य दारू त्या ठिकाणी पेले आणि आपसापसामध्ये लढून ती जे लव्हाळे होते त्यांनी एकमेकावर वार केले. त्यांची तीक्ष्ण शस्त्र झाली त्या लव्हाळ्यांची आणि त्यांनी एकमेकांना मारून टाकलं. बळीराम दादा अगोदरच तीर्थयात्रेला त्या ठिकाणी गेला होता, तिकडेच त्याने त्या ठिकाणी आपला समाधी स्थिती प्राप्त केली. कृष्ण भगवंत त्या ठिकाणी पिंडारक तीर्थाच्या क्षेत्रावरून पुढे निघाले आणि जे सोरटी सोमनाथ 12 ज्योतिर्लिंगाचे त्याच्याजवळ सरस्वती नदी येऊन त्या ठिकाणी समुद्राला मिळते. त्या क्षेत्राच्या ठिकाणी भगवान परमात्मा एका झाडाखाली वटवृक्षाखाली डाव्या पायावर उजवा पाय ठेवून विरासनामध्ये बसलेले असताना व्याध शिकार करण्याकरता आला आणि त्यांनी पाहिलं सुंदर असं हरिण दिसतंय. भगवंताचे चरण अतिशय राजस सुकुमार मदनाचा पुतळा की पाहिल्याबरोबर एक हरिण समजून त्या व्याधाने बाण मारला. तोच व्याध होता की जो त्या ठिकाणी मागच्या जन्मामध्ये वाली होता. त्यांनी ते लोखंड त्या ठिकाणी त्या बाणा मिळून त्याचा बाण बनवलेला होता. म्हणजे ज्या लव्हाळ्यात त्या मुसळाचं लोखंड होतं ते भगवान परमात्म्यालाही त्या ठिकाणी देह ठेवायला कारणीभूत ठरलं. साधूंचा शाप भगवंत टाळत नाही, शिरोधार्य मानतो. तयाची टाच धरू हृदयी आम्ही. त्याच्याकरता आम्हाला जन्म जरी त्या ठिकाणी गमवावा लागला, देव गमवावा लागला तरी मी साधूची आज्ञा खाली पडू देणार नाही, ही भगवंताची प्रतिज्ञा आहे. तयाची टाच धरू हृदयी आम्ही. भगवान परमात्म्यानं या पद्धतीनं सगळी गोष्ट तिथे व्याध ज्या वेळेला आला आपली शिकार घेण्याकरता आणि कृष्णाला पाहिल्यानंतर अतिशय घाबरून गेला. त्याच वेळेला तिथे उद्धव हजर आहे. उद्धवाला सांगितलं, आधीच सांगितलं, तू इथून बद्रिकाश्रमाला जा. स्वतःच्या कुळाचा नाश करणारा परमात्मा संतांच्या कुळाचा नाश होऊ नये अशी काळजी घेतो. म्हणून उद्धवाला भागवताचं ज्ञान सांगून बद्रिकाश्रमाला पाठवून दिलं. आणि भगवान परमात्म्याच्या समोर व्याध येऊन घाबरलेला आहे, थरथर कापतोय. अभयदान दिलं, घाबरू नकोस. मागच्या जन्मामध्ये मी तुला मारलं होतं, तुझं माझं काही वैर नव्हतं, पण त्या ठिकाणी सुग्रीवाला सहाय्य करण्याच्या दृष्टीनं त्याचा शत्रू तो माझा शत्रू असं ठरवून मी तुला मारलं होतं आणि ते उट्ट काढण्याकरता तू या ठिकाणी आला. चिंता करू नको. विमान बोलवलं वैकुंठावरून, आपल्या अगोदर व्याधाला त्याच्यामध्ये बसून पाठवून दिलं आणि भगवान परमात्म्याने सुद्धा. आणि त्या ठिकाणी आपला देह जो आहे ना उद्धव, त्या ठिकाणी काय झाला, तो देह आता निचिष्ट झाला. आणि असं शास्त्रामध्ये सांगितले तेच वाहत 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 त्या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी समुद्राला गेलेला आहे.
तर सांगायचं तात्पर्य भगवान परमात्माने आपला असा अवतार संपवला. इथपर्यंतच्या जेवढ्या कथा श्रीमद भागवतातल्या राजा परीक्षितीला भगवान परमात्म्यानं सर्व लीलांसह, विवाह सोहळ्यासह, द्वारका स्थापन करण्यासह, जरासंधाधिक सर्वांचा नाश करण्यासह सर्व कथा या ठिकाणी सांगितल्या. भगवंतानी आपला अवतार संपवला आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला आता मृत्यू कोणाला येतो, तू कोण आहेस, हा सगळा तत्वज्ञानाचा बोध या कथा सांगत असताना वेगवेगळ्या माध्यमामधून राजा परीक्षितीला करून त्याचा निश्चय करून दिला, मी आत्मा ब्रह्मरूप आहे. आता सांगितलं की मला दुसऱ्या परीक्षितीला कथा सांगायला मला जायचे, आता मला अनुज्ञा द्या. त्यावेळेला तुझे मृत्यूचं भय गेलं का असा प्रश्न विचारला शुकमुनींनी राजा परीक्षितीला. म्हणजे तुमच्या कृपेनं आता माझ्या लक्षात आलं की आत्मा अमर आहे आणि तो आत्मा ब्रह्म आहे, ते मी आहे, मी देह नाही, मरण देहाला आहे, आता मला चिंता नाही. राजा परीक्षितीनं त्यांचं पाद्यपूजन केलं, दर्शन घेतलं. शुकमुनी त्याच आनंदामध्ये बाहेर पडले आणि थोड्याच वेळामध्ये तक्षक त्या ठिकाणी आला. राजा परीक्षितीची परमगती कशी आहे पहा. तो रस्त्याने येत असतानाच दोन ब्राह्मण कुमार, हाही एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये तक्षक येत होता. या दोन ब्राह्मण कुमाराची गाठ पडली, त्यांचा संवाद झाला. कुठे निघाले, तक्षकांना विचारलं. म्हणजे राजा परीक्षितीला आणि तक्षकाचा दंश होणार आहे आणि त्याचे प्राण वाचवण्याकरता आम्ही निघालोय. त्यांचे प्राण वाचवल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, म्हणजे करोडो रुपये मिळतील, राजा येतो. मग तुम्ही कोण, म्हणे आम्ही अश्विनी कुमार देवांची वैद्य आहोत. तक्षकाने सांगितलं मी बी तक्षक आहे, तिकडे जेवढे पैसे मिळणार आहे त्याच्या चौपट देतो मी तुम्हाला, इथून मागं जा. तेव्हापासून भ्रष्टाचाराला सुरुवात झाली, तिथूनच त्या पण अगोदर तू खरंच तू तक्षक आहेस का, आम्ही कसं काय समजायचं तक्षक आहे. तक्षक बी म्हणला कसं काय तुम्ही देवांचे वैद्य राजा, आम्ही कसं समजायचं, माझे करोड रुपये द्यायचे तुम्हाला. म्हणजे परीक्षा पहा. एक झाड होतं वडाचं, त्या वडाच्या झाडावरती तक्षकाने दंश केल्याबरोबर ते जळून खाक झालं एका क्षणामध्ये. आणि अश्विनी कुमारांनी त्याच्यावरती मंत्रप्रयोग करून ते झाड सजीव करलं, जसं होतं पहिलं तसं. आणि मग त्यांना ते पैसे देऊन तिथूनच कटून लावलं आणि तक्षक पुढे आला, ब्राह्मणाच्या रूपात तिथपर्यंत आला. काही अंतरावर तक्षक आहे. राजा परीक्षितीनं शुकमुनींनी सांगितलेल्या साधनेच्या माध्यमामधून आणि त्या ठिकाणी परमात्म स्वरूपाचं ऐक्य साधलं. पहिल्यांदा त्याचं स्वागत केले. ए तक्षका सुस्वागतम, मी तुझं स्वागत करतो, लवकर येऊन मला दंश कर आणि शमीक ऋषींचा जो शाप व्यर्थ ठरू नये त्या ऋषींचा तो शाप सार्थ कर, लवकर येऊन मला दंश कर. थोड्याच्या अंतरावर 1 सेकंदात 2 4-5 सेकंदामध्ये तक्षक येणार आहे त्याच्याजवळ. अगोदर त्याचं स्वागत केलंय. सुस्वागतम, मृत्यूचं स्वागत करायला शिका. जर साधक असाल तर ती साधना इथपर्यंत फलद्रुप्तीला गेली पाहिजे की आता कधीही जरी आला या देहाला मृत्यू तरी आमची तयारी आहे, तरच बोध फलद्रूप झाला. अन्यथा किंवा अजून काही वासना राहिली असेल शरीरामध्ये तरी सुद्धा राहू शकते बरं का. जडभरत सामान्य नव्हता, आपल्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ होता, तरी त्याला वासना झाली आणि हरणीगर्भाला जावं लागलं. आता नातवंडांचं कसं होईल, नातवंडांचं व्हायचं तसं होईल, पण तू कुत्रीन मांजर होऊन त्याच्या घरी जन्माला नाही जाणार, एवढं सांभाळ. पण नातवंडांचं कसं होईल, गुरुचा बोध घेतला कशाला, नातवंडांचं कसं होईल याच्या चिंतेला. आपलं पाहन जरा थोडस आयुष्य घालवलं दुसऱ्या करता, स्वतः करता काय केलंस. नातवंडांचं कसं होईल, कुत्री मांजर होऊन जन्माला येशील तिथं. आपलं पहा जरा, करता करता दुनियाचं करता करता कुटुंबाचं करता करता आपलं बी पहा नाही. आता कुठपर्यंत गेले ना गौरी, आपल्या भाषणापर्यंत पोहोचल्या. फक्त थोडं सक्षम राहिलं तेवढंच पळायचं का. तो सावध होता, त्यांनी त्या ठिकाणी स्वागत केलं आणि तो येऊन दंश करायच्या आतमध्ये. आता कोणाला दंश करणार तेवढ्या वेळात, तर त्याचे जीव ब्रह्म ऐक्य ज्याला म्हणतात तो परमात्म स्वरूपाला त्याची वृत्ती, शरीरामध्ये प्राण आधीच राहिला नाही. आता तक्षक येऊन कोणाला दंश करणार आहे हो, डेड बॉडीला. त्याने येऊन आपलं काम केलं. अशा पद्धतीनं त्याची जी परमगती आहे ती परमगती म्हणजे देहाचं मरण चुकणं नव्हे, ही यातून बोध घ्या. नाही तर राजा परीक्षितीचं जन्म मरण चुकलं नाही असा बोध घेऊन जर तुम्ही त्या ठिकाणी भागवत श्रवण केलं तर मग मेळच बसला आमच्या भागवताचा.
असो, या ठिकाणी यथामती यथावकाश पूर्ण चिंतन, एक चतुर्थांश बी चिंतन झालेलं नाही माझ्या दृष्टिकोनातून. 7 दिवसामध्ये एक चतुर्थांश बी चिंतन नाही झालेलं. जन्मोजन्मी सुद्धा न संपणारं असं चिंतन आहे श्रीमद भागवत कथा. पण त्याच्यातलं थोडंसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये कोणाचं अंतःकरण दुखावेल असं काही बोललं गेलं. निश्चितच आम्हाला ते प्रेरणा ती आतून असते, त्यामुळे आम्ही कोणाला उद्देशून बोलत नसतो. तर परमात्म्याकडे जातं ते सगळं, जे काही चांगलं वाईट सगळं जे काही असेल त्याच्या प्रेरणेने त्यांनी बोलवलेले. त्यामुळं तसंही काही बोलायची गरज नाही की माफ करा म्हणून. तर या ठिकाणी श्रीमती हरिभक्तपराय रंजना आई किसनराव गोते यांच्या 79व्या या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथेचं चिंतन करण्याचा योग मला त्या ठिकाणी तात्यांनी, या कुटुंबाने, आपण सर्वांनी मला प्राप्त करून दिला. मी माझं परमभाग्य समजतो. याच ठिकाणी झालेली सेवा या ठिकाणी प्रभूच्या चरणी सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि तुम्हाला सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देतो. पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हे चिदानंदी देवा तुझा विसर सुरेश नरके मुक्ती आणि संपदा संत संतने माझी सर्व पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, अवधूत चंद्र गोपाल कृष्ण भगवान